आज आपण पौष्टिक मेथीचे लाडू बनवणार आहोत। तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपण तयारी करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण मेथी घेतली आहे। मी इथे पाव किलो मेथी घेतली आहे। ती पाव किलो मेथी भाजून घ्यायची आणि भाजताना ती जास्त लालसर करायची नाही। लालसर जास्त केली तर त्याचा पीठ जास्त कडू होतो। तर त्यामुळे ती जास्त लालसर करून घ्यायची नाही। तर याप्रमाणे त्याचा कलर झाला पाहिजे। त्यानंतर ही आपण मिक्सरला मी बारीक त्याचा पीठ करून घेतलेला आहे। 7-8 वेळा ती मिक्सरला फिरवायला लागते आणि थोडं थोडं चाळून घेऊन त्याचं पीठ तयार करायचं। एकदाच पीठ तयार होत नाही त्याचं। आणि मी त्याचे 2 भाग केलेले आहेत। अर्धी मी आता वापरणार आहे पावडर, अर्धी नंतर वापरणार आहे। म्हणजे 125 ग्राम पावडर मी आता वापरणार आहे। आणि याच्यामध्ये मी काजू आणि खारका असे बारीक करून टाकलेले आहे। पौष्टिक आहे त्यासाठी मी त्याच्यामध्ये काजू आणि खारका टाकलेले आहेत। नसेल नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर साजूक तूप घेतलं आहे मी। साजूक तूप गरम करायला ठेवलं आहे। साजूक तूप नसेल तुम्ही डालडा वापरला तरी चालते। याच्यामध्ये मी या साजूक तुपात रवा भाजून घेणार आहे। तर शेवटी मी सगळं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे किती काय वापरले आहे ते। रवा चांगला थोडा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। अशा प्रकारे भाजून घ्यायचं। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। त्यानंतर खोबरं किसून घ्यायचं। 1 वाटी खोबरं घेतलं मी इथे आणि गूळ घेतला आहे। गूळ चिकीचा नाही आहे, तर साधा गूळ आहे तो, आणि तो बारीक चिरून घ्यायचा। त्यानंतर कढई गरम करून आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत। तर तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचं। गुळाचा पाक करायचा नाही, फक्त गूळ मेल्ट होईल इथपर्यंतच ते मेल्ट करून घ्यायचं। आणि मेल्ट झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा। आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण खोलेलं सुकं खोबरं आहे ते टाकायचं। ओला नारळ नाही घ्यायचा, तर सुका नारळ घ्यायचं, सुकं खोबरं घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं, फिरवून घ्यायचं। आणि आपण जे रवा आणि मेथीचं पीठ एकत्र करून ठेवलं आहे, त्याच्यामध्ये काजू वगैरे घालून, तर ते याच्यामध्ये ते घालून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे। आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते। 125 ग्राम मेथी घेतलेली आहे आणि 750 ग्राम रवा घेतला आहे मी। पाव किलो याच्यासाठी तूप लागला, म्हणजे रवा भाजण्यासाठी त्यातलंच तूप घेतलं मी। आणि गूळ मी घेतला आहे ते 400 ग्राम। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।